ते जनगणना रखडल्यामुळे आरक्षण लागू होऊ शकलं नाही आणि तेव्हा आणि आत्ताचं दोन्ही ट्विट बरोबरच आहे. जुन्या ट्विटवरून शंका घेणाऱ्यांना फडणवीसांनी हे उत्तर दिले. विरोधकांनी आधी आरसा पाहावा असा फडणवीसांनी टोला लगावला. विरोधकांचा महिला विरोधी चेहरा समोर आल्याचं फडणवीस म्हणाले. मग 20 सप्टेंबर 2030ला ट्विट करण्याचं कारण काय फडणवीस साहेबांना आमच्या? याचं कारण असं आहे की हे बिल मंजूर झालेलं आहे. हे बिल मंजूर झाल्यावर आपण नरेंद्र मोदींचं नारी शक्तीचं अभिनंदन केलेलं आहे. मग आता 3 वर्षांनी कसली भ्रूणहत्या झाली? पण 27 पर्यंत सेन्सस होऊ शकलेलं नाही, म्हणून केवळ आपण त्याच्यात एवढाच बदल करतोय की जे 21चं म्हणजे जे 24ला सेन्सस होणार होतं त्याच्याऐवजी 10 वर्ष आधीचा सेन्सस घ्यायचं एवढाच. आपण आता यापूर्वीही 2008 साली जेव्हा आपण लागू केलं, 2009 साली 2001च्या सेन्ससने लागू केलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना समजतं सगळं आहे, त्यांना माहिती सगळं आहे. तोंड दाखवायला जागा नाही आहे, स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेतलं आहे आणि आता आम्हाला ते बोलतायत. त्यांनी आरसा बघितला पाहिजे, त्यांचे काळे चेहरे, त्यांचे महिला विरोधी चेहरे हे त्यांना येतील. माझं ट्विट तेव्हाही करेक्ट होतं, माझं ट्विट आजही करेक्ट आहे.